व्याकरण मालिका भाग क्रमांक 1 शब्दसिद्धी. संकल्पना सौ वर्षा प्रमोद चोपदार. भाषेतील शब्दसंपत्ती. आपण आपल्या भाषेचा व्यवहार शब्दांच्या सहाय्याने करतो. कोणत्याही भाषेत सुरुवातीला खूप शब्द नसतात. जसजशी ती भाषा अनेक भागात वापरली जाते तसतशी त्या भाषेतील शब्दसंख्या वाढून ते शब्द इतके रूढ होतात की ते आपल्या भाषेतील शब्द म्हणून गणले जातात. आपल्या भाषेतील मूळ शब्द कोणते, कोणते शब्द आपण इतर भाषातून जसेच्या तसे घेतले, काहीत बदल करून शब्द कसा बनविला, हे पाहणे मोठे मनोरंजक ठरेल. शब्दसिद्धी. शब्द अधिक सिद्ध. शब्द कसा बनतो म्हणजे सिद्ध होतो. सिद्ध होणे म्हणजे तयार होणे. तर शब्द कसा तयार होतो हे पाहणे यास शब्दसिद्धी असे म्हणतात. भाषेत दोन प्रकारचे शब्द असतात, सिद्ध आणि साधित. सिद्ध शब्द जा, ये, कर, बस, बोल, पी यांसारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात. सिद्ध शब्दाचे प्रकार 4 आहेत. तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. तत्सम शब्द. संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे म्हणजे त्यांच्या रूपात काही बदल न होता मराठी भाषेत आले आहेत, अशा शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. तत्सम शब्दांची काही उदाहरणे पाहूया. कन्या, पुत्र, पिता, पुष्प, जल, भगवान, भूगोल, परंतु, कवी, मधु, गुरु, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, प्रीती, भीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, विद्वान इत्यादी. तद्भव शब्द. संस्कृत भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे न येता त्यांच्या रूपात काही बदल होऊन मराठी भाषेत आले आहेत, असे शब्द म्हणजे तद्भव शब्द होय. तद्भव शब्दांची काही उदाहरणे पाहूया. कर्ण, कान, पर्ण, पान, हस्त, हात, गृह, घर, पद, पाय, श्वश्रू, सासू, श्वशूर, सासरा, ग्राम, गाव, दुग्ध, दूध, ग्रास, घास, कोवळा, कोमल, चक्र, चाक इत्यादी. देशी शब्द. जे शब्द अन्य भाषातून आलेले नाहीत अशा मूळ शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. देशी शब्दांची काही उदाहरणे. झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळे, डोके, हाड, चिमणी, वांगे, झोप, बाजरी, गुडघा, कंबर, पोट, पीठ, ढेकूण, बोका, रेडा, लुगडे, खुळा. परभाषीय शब्द. संस्कृत शिवाय इतर परकी भाषांतून कितीतरी शब्द मराठीत आलेले आढळतात. यात गुजराती, कानडी, इंग्रजी, फारसी, अरबी, पोर्तुगीज, बंगाली, हिंदी इत्यादी भाषातील शब्द आहेत. अशा परकीय भाषातून आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात. कानडीतून आलेले शब्द. भाकरी, तूप, कुंची, कांबळे, अक्का,
अण्णा, ताई, गाजर, अडकित्ता, खलबत्ता, विळी, गुढी, किल्ली, चाकरी इत्यादी. गुजराती शब्द घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकाम टेकडा, खुशामत इत्यादी. इंग्रजीतून आलेले शब्द पार्सल, मास्तर, स्टेशन, फी, फाईल, सर्कस, सायकल, सिनेमा, टेलिफोन, रेडिओ, डॉक्टर, एजंट, बस इत्यादी. हिंदीतून आलेले शब्द दिल, बच्चा, और, भाई, बहन, बात, दाम, करोड इत्यादी. पोर्तुगीज शब्द बटाटा, तंबाखू, नाताळ, बशी, तुरुंग, लिलाव, पेरू, साबण, भोपळा, आचार, घमेले, पगार, कोबी, हापूस, मेज इत्यादी. फारसी शब्द अत्तर, अब्रू, खाना, पेशवा, पोशाख, सामना, हकीकत, नजराणा, नमक, महीना, शिलेदार, कारभार, कोतवाल इत्यादी. अरबीतून आलेले शब्द अर्ज, उर्फ, ईमान, जाहीर, मंजूर, खर्च, हुकूम, मेहनत, इनाम, इशारा, दुकान, दौलत, मस्करी, हैरान, जाहीर, मंजूर, जमीन इत्यादी. साधित शब्द कर यांसारख्या सिद्ध शब्दापासून करू, करून, करता, करणारा, होकार, प्रतिकार यांसारखे शब्द बनतात. अशा शब्दांना साधित शब्द असे म्हणतात. साधित शब्दांचे प्रकार: 1. उपसर्ग घटित शब्द. 2. प्रत्यय घटित शब्द. 3. सामासिक शब्द. 4. अभ्यस्त शब्द. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.